आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, मंत्री दादाजी भुसे यांची पाहणी, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संवद गाव परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। मागील 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। या दौऱ्यात देवदत्त केकाण अपर जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेण्यात आली। मंत्री भुसे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल। एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। दरम्यान अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी गाळणे व सतमाने परिसरात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला असून पंचनाम्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।